Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. In last lecture we have studied as lift and escalators. Today we are going to study ramp. There are sloping surfaces used to provide an easy connection between floors. त्या वेगळ्या फ्लोर्सला कनेक्शन करण्यासाठी एक स्लोपिंग सरफेस प्रोव्हाइड केला जातो, तो आलाच आपण रॅम्प म्हणणार. They are specially useful when large number of vehicles are to be moved from floor to floor. एका फ्लोरवरून दुसऱ्या फ्लोअर लार्ज नंबर ऑफ व्हेकल्स, जास्त व्हेकल्स आपल्याला न्यायचे असतील तर हा रॅम्पचा वापर केला जातो. They are usually provided at places such as railway stations, stadiums, town halls, office buildings and exhibition halls. They are provided in schools for physically handicapped children. हे शाळेमध्ये पण रॅम्प्स जनरली प्रोव्हाइड केलेले असतात, कारण जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप. देन रॅम्प दे शुड बी कन्स्ट्रक्टेड विथ नॉन स्लिप सरफेसेस. तर आपण जे रॅम्प कन्स्ट्रक्ट करणार त्याचा जो टॉप सरफेस आहे, हा टॉप सरफेस कसा पाहिजे, नॉन स्लिप सरफेस पाहिजे, की त्याच्यावरून स्लिपिंग होता कामा नये. देन नेक्स्ट पॉईंट, रॅम्प्स आर जनरली गिवन स्लोप 15%चा स्लोप दिलेला असतो, बट अ स्लोप ऑफ 10% इज प्रिफेअर्ड. जास्तीत जास्त 10%च स्लोप प्रिफर केला जातो. नेक्स्ट, द स्पेस रिक्वायर्ड फॉर रॅम्प इज मोअर ॲज कम्पेअर्ड टू लिफ्ट अँड staircase or escalators. The space required for ramp is more. Level landings with a length of at least 1.1 meter in the direction of travel should be provided at door openings and where ramp changes slope or direction abruptly. तर ज्या ठिकाणी रॅम्प हा डिरेक्शन चेंज करतो किंवा ज्या ठिकाणी लँडिंग आहे त्या ठिकाणी एक लँडिंग 1.1 मीटरचं हे प्रोव्हाइड करावं लागतं. ज्या लेवलला आपण येतो रॅम्प, तर ती एका लेवलला असायला पाहिजे तुमचं हे लँडिंग. देन रॅम्प अँड लँडिंग शुड बी डिझाईन फॉर अ लाईव्ह लोड ॲट लिस्ट 21.2 kg/cm². मिनिमम विड्थ ऑफ पेडिस्ट्रियन रॅम्प इज 75 cm for heights between landings not exceeding 3.6 मीटर. तर दोन लँडिंगच्या मधली जी हाईट आहे ती 3.6 मीटरपेक्षा जास्त असता कामा नये. आणखीन विड्थ मिनिमम 75 सेंटीमीटर असायलाच पाहिजे. The necessity of ramp. The ramps are provided at garages for vehicle movement. तर रॅम्प कुठं प्रोव्हाइड करतात किंवा त्याची नेसेसिटी काय आहे हे आपण पाहतो. The ramps are generally provided at garages where vehicles movement is necessary. या ठिकाणी व्हेकल्स मुवमेंट आपल्याला करायची असेल गॅरेजेसमध्ये रॅम्प प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट नेसेसिटी, द रॅम्प्स आर प्रोव्हाइडेड ॲट प्लेसेस सच ॲज रेल्वे स्टेशन्स. रेल्वे स्टेशनच्या इथं रॅम्प असतो. स्टेडियम, टाउन हॉल्स, ऑफिस बिल्डिंग्स इट्सेट्रा वेअर मुवमेंट ऑफ लार्ज नंबर ऑफ पर्सन्स ऑर व्हेकल्स इज लाईकली टू अकर. ज्या ठिकाणी लार्ज नंबर ऑफ पर्सन्सची मुवमेंट होत असते नेहमी रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी, तर इथं रॅम्पचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे, द रॅम्प्स आर प्रोव्हाइडेड फॉर व्हर्टिकल मुवमेंट्स ऑफ व्हेकल्स फ्रॉम वन टू अनादर फ्लोअर फॉर पर्पज ऑफ पार्किंग इट्सेट्रा. तर वन टू अनादर फ्लोअरवरती जर पार्किंग प्रोव्हाइड केलेलं असेल अशा ठिकाणी रॅम्प प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट आहे, द रॅम्प्स आर प्रोव्हाइडेड ॲट प्लेसेस लाईक हॉस्पिटल्स, इन्स्टिट्यूट्स इट्सेट्रा. हॉस्पिटलमध्ये सुद्धा रॅम्प्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर आपल्या इथं CPR पण एक चांगला रॅम्प्स नवीन बिल्डिंगमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. देन डिझाईन कन्सिडरेशन फॉर रॅम्प. ते रॅम्प डिझाईन करतेवेळी कोणकोणते पॉईंट्स विचारात घेतले पाहिजेत त्यामध्ये.
There are a wide range of issues that must be considered in the design of ramps. रॅम्प डिझाईन करताना वेगवेगळे पॉईंट्स आपण कन्सिडर केले पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट आहे द अप्रॉप्रिएट स्टिफनेस, लेंथ अँड विड्थ. रॅम्पची लेंथ, विड्थ आणि स्टिफनेस हा अप्रॉप्रिएट योग्य पाहिजे. ते आपण त्याचं कन्सिडरेशन त्या पद्धतीने केलं पाहिजे. नेक्स्ट द डिस्टन्स बिटवीन लँडिंग्स. प्रत्येक लँडिंगमधलं डिस्टन्स किती असायला पाहिजे हे स्टँडर्ड प्रमाण असलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे ड्युरिंग द डिझाईन. नेक्स्ट आहे लाईकली युजर्स अँड मोड ऑफ असिस्टन्स दे आर लाईकली टू रिक्वायर. जे युजर्स आहेत किंवा हे रॅम्प कोण वापरणार याचा विचार करून आपण रॅम्प डिझाईन केला पाहिजे. नेक्स्ट आहे द सरफेस मटेरियल. रॅम्पचं जे टॉप सरफेस आहे हे कुठल्या मटेरियलचं आपण ठेवणार की तो स्लिप होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी जे सरफेस मटेरियल आहे त्याचं कन्सिडरेशन आपण केलं पाहिजे. नेक्स्ट आहे अप्रोच अँड ॲसेस ऑन टू द रॅम्प. रॅम्पवरती येण्यासाठी असणारा अप्रोच आणि ॲसेस कसा आहे याचा विचार करून आपण डिझाईन केला पाहिजे. नेक्स्ट आहे द पोझिशन ऑफ हँडरेल्स अँड बॅरियर्स. तर रॅम्पवरती हँडरेल्स पोझिशन योग्य ती ठेवली पाहिजे. नेक्स्ट आहे प्लेसमेंट ऑफ डोअर हँडल्स अँड स्विंग डिरेक्शन ऑफ डोअर्स. लँडिंगवरती जे आपण डोअर्स ठेवतो त्याचं हँडल्स काय लेवलला असायला पाहिजे, कारण रॅम्प हा फिजिकली हँडिकॅप्ड पीपल वापरत असतील तर ते हँडरेल्स आपण कुठं ठेवणार किंवा दरवाजाचं जे स्विंग आहे, दरवाजा आत ओपनणार बाहेर ओपन होणार याचा विचार आपण डिझाईनच्या वेळी केला पाहिजे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ रॅम्प. रॅम्पची कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती येणार याचा आपण डिझाईनच्या वेळी विचार केला पाहिजे. द अवेलेबिलिटी ऑफ अल्टरनेटिव्ह मीन्स ॲसेस. रॅम्प्सला सोडून अजून पर्यायी ॲसेस काय आहेत याचा पण विचार केला पाहिजे ड्युरिंग द डिझाईन. सो दीज आर द डिझाईन कन्सिडरेशन्स फॉर. नेक्स्ट पॉईंट आहे ग्रॅडियंट कॅल्क्युलेशन. तर रॅम्पचा ग्रॅडियंट कॅल्क्युलेशन्सबद्दल फर्स्ट द ग्रॅडियंट slope or stiffness of ramp is the angular relationship between its rise and its horizontal projection or length, often expressed as ratio. त्या ग्रॅडियंट रॅम्पचा जो ग्रॅडियंट आहे तो हॉरिझॉन्टल आणखी व्हर्टिकल याच्यासाठी रिलेशनमध्ये तो असा आपण एक्सप्रेस केला जातो. म्हणजेच काय समजा 1:20 असेल, सो द स्लोप इज 1:20 अशा प्रकारे हा स्लोप एक्सप्रेस केला जातो. बरोबर. 1 मीटर व्हर्टिकलला हॉरिझॉन्टल आपण किती जाणार याचा जो रेशो आहे तो अशा पद्धतीने मेंटेन केला जातो. आणि जी ही इन्क्लाइन लाईन आहे दॅट इज द स्लोप ऑर ग्रॅडियंट. द राईज मे बी सेट अ युनिट 1 so that for example slope 1:20 means that each dimensional unit of height rise or fall, the dimensional unit of length runs out by 20 units. जस्ट आता मी इथं दाखवलं त्या पद्धतीनं 1 मीटर तुमचं व्हर्टिकल असेल तर 20 मीटर हॉरिझॉन्टल असेल. त्याला येणार ही इन्क्लाइन लाईन दॅट इज द ग्रॅडियंट. अ रॅम्प दॅट हॅज टू स्टीप स्लोप विल प्रूव्ह डिफिकल्ट फॉर पीपल टू यूज. रॅम्पला जास्त स्टीप स्लोप ठेवला तर वापर करणाऱ्याला ते डिफिकल्ट होईल अँड कुड इवन बी अनसेफ whilst a ramp with too shallow slope can require excessive length. जर कमी स्लोप ठेवला तर रॅम्पला लेंथ ही जास्त लागेल. त्यामुळे ॲप्रोप्रिएट ग्रॅडियंट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ग्रॅडियंट कॅल्क्युलेशन. द ग्रॅडियंट ऑफ रॅम्प ॲट इट्स गोईंग बिटवीन लँडिंग्स मस्ट बी इन अकॉर्डन्स विथ फॉलोइंग टेबल. जो ग्रॅडियंट आहे या टेबलप्रमाणे पाहिजे. मॅक्झिमम गोईंग ऑन रॅम्प 10 मीटर आपण जाणार असेल तर मॅक्झिमम ग्रॅडियंट आपला 1:20 पाहिजे आणि मॅक्झिमम हाईज 500 mm पाहिजे. आपण 9 मीटर जात असेल तर 1:19 इज द ग्रॅडियंट. 1 व्हर्टिकल हॉरिझॉन्टल 90 अँड मॅक्झिमम राईज 473 mm. 8 मीटर गोईंग असेल तर 1:18 तुमचा ग्रॅडियंट असायला पाहिजे. 444 mm मॅक्झिमम राईज. 7 मीटर असेल तर 1:17
411 mm राईज असेल. 6 मीटर मॅक्झिमम गोईंग असेल तर 1:16 ग्रॅडियंट असायला पाहिजे आणि 375 mm राईज असायला पाहिजे. 5 मीटरला 1:15 ग्रॅडियंट असेल, 333 mm तुमचा राईज असेल. 4 मीटर तुम्हाला गोईंग असेल तर 1:14 स्लोप पाहिजे, 285 mm चा राईज असायला पाहिजे. 3 मीटर गोईंग असेल तर 1:13 चा स्लोप पाहिजे, 230 mm राईज पाहिजे. 2 मीटर गोईंग असेल तर 1:12 मॅक्झिमम ग्रॅडियंट पाहिजे, 166 mm चा राईज असायला पाहिजे. तर आपण ग्रॅडियंट फिक्स करत असताना हे रूल्स फॉलो केले पाहिजे. तर या मोड्स ऑफ व्हर्टिकल कम्युनिकेशन या चॅप्टरमध्ये आपण लिफ्ट्स, एस्केलेटर्स आणखीन रॅम्प यांची माहिती घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुमचं युनिट नंबर 2 संपलेलं आहे. थँक्यू.